विशेष कथा मराठीवर आपले स्वागत आहे. भविष्याची चिंता. एका गावात एक विद्वान पंडित राहत होता. त्याला आपल्या ज्ञानाचा प्रचंड अभिमान होता, विशेषतः ज्योतिषशास्त्राचा. तो लोकांना सांगायचा की ताऱ्यांची चाल पाहून तो माणसाचे भविष्य सांगू शकतो. गावकरी त्याचा आदर करत असले तरी काहींना त्याचा गर्व खटकायचा, कारण तो नेहमी भविष्याच्या गोष्टी करत असे, पण वर्तमानाकडे फारसे लक्ष देत नसे. एके रात्री पंडित गावाबाहेरच्या रस्त्याने घरी जात होता. आकाश निरभ्र होते. चंद्र आणि असंख्य तारे चमकत होते. पंडिताचे लक्ष पूर्णपणे आकाशात होते. तो तारकांच्या रेषा पाहत पुढील दिवसाचे गणित मांडत चालला होता. या ग्रहाच्या स्थितीवरून मोठी घटना घडेल, त्या नक्षत्रामुळे पाऊस पडेल, असे विचार त्याच्या मनात सुरू होते. पण त्याला हेच लक्षात आले नाही की समोरचा रस्ता उखडलेला आहे. अचानक त्याचा पाय खोल खड्ड्यात गेला आणि तो धाडकन खाली पडला. खड्ड्यात चिखल होता. कपडे माकले. बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण जितका धडपडत होता तितका अधिक अडकत होता. शेवटी त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. काही शेतकरी आवाज ऐकून धावत आले. त्यांनी दोरी टाकून त्याला बाहेर काढले. पंडित बाहेर आला, पण त्याचा सगळा गर्व चिखलात माकला गेला होता. एका वृद्ध शेतकऱ्याने हसत विचारले, "पंडितजी, तुम्ही उद्याचे भविष्य सांगता म्हणे?" पंडित अभिमानाने म्हणाला, "हो." शेतकरी पुन्हा म्हणाला, "मग स्वतःच्या 2 पावला पुढचा खड्डा का दिसला नाही?" हे ऐकताच पंडित निरुत्तर झाला. दुसरा शेतकरी म्हणाला, "माणूस कितीही विद्वान असला तरी त्याने आकाशाकडे पाहताना जमिनीवरील वास्तव विसरू नये. भविष्य जाणून घेण्यापेक्षा वर्तमान समजून घेणे अधिक महत्वाचे असते." त्या रात्री पंडित खूप विचार करू लागला. त्याला समजले की केवळ भविष्यात रमून उपयोग नाही. आजचे पाऊल योग्य पडले तर उद्या आपोआप चांगले घडते. त्या दिवसानंतर त्याने लोकांना भविष्य सांगण्याआधी वर्तमानातील कर्तव्याची जाणीव करून द्यायला सुरुवात केली, कारण त्याला चिखलातील त्या खड्ड्याने एक मोठा धडा शिकवला होता. बोध. जो माणूस सतत भविष्याची चिंता करतो तो अनेकदा वर्तमानातील संधी गमावतो. उद्याचे सुख आजच्या योग्य कृतीतूनच निर्माण होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.